येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील एकही घर नळ पाणी पुरवठा योजनेपासून वंचित राहता कामा नये, यासाठी योजनांची कामं प्रस्तावित करून ती पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। साताऱ्यातील अजिंक्य तारा किल्ल्याजवळील 4 भिंती परिसरातील कॉलनीची पाहणी करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांनी पाहणी केली। या परिसरातील समस्या मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। साताऱ्याच्या कोरेगाव मधल्या आझादपूर गावातील सरपंच उपसरपंचासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार महेश शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला। आमदार शिंदेंनी गावातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली। काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना कोर्टामध्ये स्पष्टीकरण देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। पश्चिम मतदारसंघात 38,000 मतदारांनी दुबार मतदान केल्याचा संशय भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला होता। त्या संदर्भात साजिद खान पठाण यांच्याकडून कोर्टाने स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिलेत। लातूरमधील धनगर समाजाकडून विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा जाहीर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित होते। राम शिंदे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा यावेळी लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केली आहे। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गौरवपत्र देत सन्मान करण्यात आला। प्रशासन पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी 100 दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेत नागपूर अव्वल तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावलाय, यासाठी सन्मान करण्यात आलाय। जलसंपदा विभागाची पाणीपट्टी वसुली युद्धपातळीवर सुरू आहे। कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेला जलसंपदा विभागाने नोटीस बजावली आहे। थकबाकी त्वरित भरा, अन्यथा महापालिकेचा पाणी पुरवठा बंद करू, असा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिकेची 150 कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी आहे। सातारा नगरपालिकेचा आर्थिक वर्षासाठी 642 कोटी 95 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर झालाय। पर्यावरण समतोलासाठी 2025 पर्यंत शहरात किमान 50 उद्यानांचं उद्दिष्ट निश्चित केलंय। तर महिला, बालकल्याण आणि दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 56 लाख रुपयांची तरतूद आहे। वाशिममध्ये श्रमसंस्कार शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे धडे घेतलेत। यावेळी ऑनलाईन व्यवहार करताना सोशल मीडिया आणि इतर डिजिटल साधनांचा वापर करताना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। जळगावात एका श्वानाला दुचाकीला बांधून भर उन्हात फरफटत नेल्याचं समोर आलं। बकरीचा श्वानानं चावा घेतल्याच्या रागातून तरुणानं या श्वानाला दुचाकीला बांधून फरफटत नेलं। याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला। वर्ध्यात खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। वाईल्ड लाईफ क्राईम ब्रँच ब्युरो मुंबई आणि वन विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली। त्यांच्याकडून खवल्या मांजरासह कार जप्त केली आहे। या प्रकरणी 6 जणांना बेड्या ठोकल्यात। हिंगोलीत आदिवासी समाजाची रखडलेली 12,500 पदांची विशेष पदभरती करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। मूळ आदिवासी समाजाचं प्रमाणपत्र बोगस आदिवासींनी बळकावल्याने आदिवासी समाज बांधवांवर अन्याय होतोय, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला। नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढलाय। नाशिक जिल्हा बँकेकडून पीक कर्ज मिळण्याऐवजी थकबाकी असलेल्या कर्जाची बळजबरीने वसुली केली जाते, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। यामध्ये शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर, शेती आणि विविध घरातील मालमत्ता सील केल्या जात आहेत। थकबाकी कर्ज फेडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील बांधकाम कंत्राटदारांनी शेकडो वाहनांसह भव्य मोर्चा काढलाय। गेल्या 10 महिन्यांपासून थकीत असलेली बिलं मिळत नसल्यामुळे कंत्राटदार आक्रमक आहेत। बांधकाम कंत्राटदारांचे जवळपास 650 कोटी रुपयांचं बिल शासनाकडे थकीत आहे। या मोर्चामध्ये काळ्या फिती बांधून कंत्राटदार मोठ्या संख्येने सहभागी झाले।